महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की जेव्हा पांडवांना 12 वर्षांचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अद्वैत वनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात. त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात, तुम्हाला वनवास झाला आहे, आता तू काय करणार भीमा? त्यावर भीमा म्हणतो, आता आमच्याकडे वेळच वेळ आहे, मी खाणार आणि झोपणार. हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात. भगवान झोपडीत जातात. तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात, ताई, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदी म्हणते, ते पहा झाडाखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर ते दोघेही सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात, हौस पिटली नाही वाटतं तुमची? या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर. ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात. भगवान पुढे युधिष्ठिराकडे धर्मराजाकडे जातात आणि म्हणतात, काय रे धर्मा, तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय, हे बरोबर नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, हे भगवान कृष्णा, काय करणार, आम्हाला आता वेळच वेळ आहे. हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून म्हणतात, चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे. तोच अर्जुन म्हणतो, कशाला? भगवान म्हणतात, तुला मृदुंग शिकायचा आहे, धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे, भीमाला स्वयंपाक, सहदेवाला घोडे राखायला, नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करायला शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले. धर्मराजा म्हणाले, भगवान, आम्ही राजे आहोत, हे शिकून काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा, ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे. भगवान म्हणतात, जास्त विचार करू नका, वेळ आल्यावर सर्व कळेल. आणि हे सर्व इंद्रमहालात जाऊन विविध कामं शिकतात. 12 वर्षांचा वनवास संपतो, पण 1 वर्षाचा अज्ञातवास राहिला होता. कौरवांनी 12 वर्षांचा वनवास पांडवांना दिला होताच, पण त्याचबरोबर असा डाव पण केला होता की जर वनवासानंतर 1 वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल. आता सर्वांना कळेना की आपण 1 वर्ष लपायचं कुठे. त्यांनी भगवंतांना विचारलं. भगवान म्हणतात, हीच वेळ आहे. तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन कामं शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला. ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची कामं करतात. यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो. भीम बल्लव नावाचा आचारी होतो. अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदुंग वादक होतो. सहदेव घोडे राखणारा, नकुल रथ सारथी, तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होते. याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामांचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो. तात्पर्य, या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि गेम खेळण्यात वाया घालवायचा नसतो, तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करायची असतात. व्यायाम, योग, घरगुती कामे, कोडी सोडवणे, विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्गाचा अभ्यास, मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे, गावात असाल तर शेतीची कामे, अशी खूप कामं आहेत आपल्याकडे. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला, मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन, अध्ययन करणे आवश्यक आहे. कारण आपण MBA, CA, ॲडव्होकेट, MCOM, ME असे उच्च शिक्षित असाल, पण या शिक्षणामुळे माणूस विवेकी तर होतो, मात्र तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवते. धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही, पण मिळालेल्या पदावर अहंकाररहित कसं राहायचं याची चालना मिळेल. कोणाला धन मिळणार नाही, पण जवळ 10 रुपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल. कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही, पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही. माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावत आहे, पण आनंद तर सोडाच, सुखही त्याला मिळत नाही. कारण संसार दुःखालयम अशाश्वतम, आनंद स्वरूप फक्त भगवानच आहे. तो आनंद श्रीमद भगवद्गीतेत, श्री ज्ञानेश्वरीत, श्रीमद भागवतात, तुकोबा ज्ञानवागातेत अशा अनेक ग्रंथात आहे. आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी इतके ग्रंथ लिहून ठेवलेत की जर ते ग्रंथ एकमेकांवर ठेवले तर भगवंतापर्यंत शिडी तयार होईल. भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. हीच वेळ आहे मायबाप, इतके ज्ञानी व्हा की जसे तुकोबाराय म्हणतात,
तुका सहज बोले जरी वाणी, वेदांत वाहे त्याच्या झरी पाणी.